गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात 3 वेळेला जाहिरात द्यावी लागेल। गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षांना सांगावं लागेल। केंद्रीय निवडणूक आयोगाचं कडक धोरण। निवडणुकीच्या तोंडावर आनंद दिघेंच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत। इंजेक्शन दिल्यामुळे अटॅक आल्याचा अनेकांना संशय। संजय शिरसाटांचं वक्तव्य। तर पुरावे द्या, कायदेशीर कारवाईला तयार, केदार दिघेंचं प्रत्युत्तर। लाडकी बहीणसाठी खर्च केल्यावर पगारालाही पैसे उरणार नाहीत अशी राज ठाकरेंची टीका। शेतकऱ्यांनी मागितलीच नाही तर मोफत वीज का देता असाही सवाल। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील विजयाचा मातोश्रीवर जल्लोष। उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी। रश्मी ठाकरेंनीही पाहिला कौतुक सोहळा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उदयसिंग राजपूत, राजू शिंदे आणि दिनेश परदेशी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीची शक्यता। सूत्रांनी एबीपी माझाला दिली माहिती। कागलची लढाई, निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर। एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह चर्चेत समरजित सिंग घाटगेंचा मुश्रीफांवर निशाणा। माझं संतुलन बिघडलंय म्हणतात तर मग नार्को टेस्ट कशासाठी? एकनाथ खडसेंचं मंत्री गिरीश महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर। अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनावरे यांनी एन्काउंटरच्या घटनेचं केलं रिक्रिएशन। मृतदेह दफन करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरूच। कवठे महांकाळमधल्या राष्ट्रवादीच्या मुस्लिम कार्यकर्त्याला मारहाणीचं प्रकरण पेटलं। विशाल पाटील आणि रोहित पाटलांची निषेध सभा। संजय काका पाटलांवर हल्लाबोल। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या अर्धपुतळ्याचं नाशिकमध्ये अनावरण। अजित पवार म्हणाले, असा पुतळा कुठंच बघितला नाही, तर पुतळ्याचं काम म्हणजे ब्रँड भुजबळ, असं फडणवीसांकडून कौतुक। छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या वेळेला उडणाऱ्या ड्रोन्सचा उलगडा। पैठण, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर तालुक्यात सर्व्हे करण्यासाठी खासगी कंपनीकडून ड्रोन उडवण्यात आल्याचं समोर। सोलापुरात रेशन दुकानांमधनं प्लास्टिकच्या तांदळाचा पुरवठा। खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप। पुरवठा अधिकाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळले। तांदूळ गुणसंवर्धित असल्याचा दावा। आणि इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरुल्लाहचा खात्मा। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खोमेनी यांना सुरक्षित स्थळी हलवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।